नमस्कार मंडळी मी आकाश पाटील। अक्षय शिंदे याच्या कथित एन्काउंटरवरून राज्यात सध्या संशय कल्लोळ माजला आहे। महाविकास आघाडीनं यावर प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या या कारवाईवर आक्षेप घेतला आहे। तसंच सरकारलाही धारेवर धरला आहे। न्याय हा कायद्याच्या चौकटीत व्हायला हवा असं विरोधकांचं म्हणणं आहे। तर पोलिसांनी संरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची भूमिका सरकारने घेतली आहे। आता बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवर त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना फटकारलं आहे। आरोपीने पोलीस अधिकाऱ्यांकडून पिस्टल हिसकावून त्याच्यावर गोळीबार केला यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे। जस्टिस रेवती मोहिते डेरे आणि जस्टिस पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं तपास योग्य पद्धतीने होत नसल्यानं निदर्शनास आल्यास योग्य तो आदेश देण्यास भाग पाडले जाईल असं स्पष्ट केलं। आता हे एन्काउंटर करून शिंदे फडणवीस तोंडावर पडले आहेत। खरं तर मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर करून फडणवीस संस्थाचालकांना वाचू पाहतायत का हा प्रश्न समोर येतोय। बदलापूर प्रकरणात सरकार अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर नंतर मुंबई, ठाणे व बदलापुरात काही पोस्टर झळकले होते। अक्षय शिंदेच्या कुटुंबानं पोलिसांच्या कारवाई विरोधात केलेल्या याचिकेवर काल उच्च न्यायालयात सुनावणी झाली। न्यायालयानं देखील या एन्काउंटरवर अविश्वास व्यक्त केला। जे झालं यावर विश्वास ठेवणं कठीण आहे। 4 पोलीस आवरू शकत नाहीत इतका अक्षय शिंदे मजबूत होता का? संरक्षणार्थ गोळी ही कुठे झाडायची असते हे पोलिसांना कळत नव्हतं का? असे अनेक प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले। त्यावेळी न्यायालयात फडणवीसांच्या पोस्टरचाही उल्लेख झाला। या पोस्टरवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंदूक घेतलेला फोटो आहे। बाजूला ठळक अक्षरात बदलापुरा असं लिहिण्यात आलं होतं। अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरचं निमित्त करून फडणवीस यांना श्रेय देण्याचा हा प्रयत्न होता। आता हा फोटो नीट बघा। साहेबांनी एका गन शो मध्ये जाऊन काढलेला हा फोटो आहे। हातामध्ये पकडलेली गन बघा। त्या गनच्या पुढे फ्रंट ग्रिप हँडल आहे। त्या ग्रिपला पकडायचं असतं, बॅरलच्या खाली नसतं पकडायचं। तर फडणवीस साहेब अगोदर गन पकडायची शिका आणि नंतर श्रेय घ्या। तसं आता हायकोर्टानं फटकारल्यानंतर तुमच्या भक्तांना बॅनर उतरवावेच लागले। हायकोर्ट म्हणले की शहरात काही पोस्टर लागल्याचं आमच्या निदर्शनास आलं। देवाभाऊने न्याय केला असं वगैरे। देवाभाऊ न्याय करत असतील तर इथं कशाला आलात अशा शब्दात हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला झापलं। खरं तर या प्रकरणावर त्या अक्षय शिंदेला कायद्यानं फाशीच व्हायला हवी होती, मात्र पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला। आता पोलिसांचा दोष नाही, कारण महाराष्ट्र पोलीस एवढेही कमकुवत नाहीत की त्या अक्षय शिंदे सारख्या आरोपीला आवरू शकणार नाहीत। पण काय असतं ना की दबाव असतो, वरचे आदेश असतात, त्यामुळं फुलप्रूफ प्लॅनिंग करून हे सर्व घडवलं जातं असा प्रश्न यातून समोर येतो। आणि काय तर याचे श्रेय पण घेत आहेत। एकीकडे म्हणतात की हे पोलिसांनी संरक्षणासाठी केलं आणि दुसरीकडे असे बॅनर लावतायत। यावर कोर्टाने सरकारला चांगलंच फटकारलं। पण ऑल ओव्हर परिस्थिती काय आहे ना की निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि बदलापूरचे सर्व प्रकरण पाहता सरकारवर एक तीव्र संताप आहे। आणि यात सर्वातून मार्ग काढत फुलप्रूफ प्लॅनिंग करून अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला का? कारण बऱ्याच जणांची अशी मानसिकता असते की अक्षय शिंदे सारख्या आरोपीला गोळ्या घालून ठार केला पाहिजे, त्याला फाशी दिली पाहिजे। खरं तर यावर संविधानाच्या चौकटीत राहून त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती। पण आपली न्याय व्यवस्था कुठेतरी कमी पडते का असा प्रश्न उपस्थित होतो आणि याचीच खरं तर खंत वाटते। बाकी तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।